नमस्कार मित्रांनो. तर आपण आलेलो इथं जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अनवा या गावी. आणि तुम्ही इथे पाहू शकताय की तुम्हाला इथे दिसत असेल की हे चालुक्य काळातील मंदिर आहे. हे अगोदर जे मंदिर आहे चालुक्य काळातील ते अ, वैष्णव वैष्णव पंथाचे मंदिर होते, म्हणजे विष्णूचे मंदिर होते. पण त्यानंतर या ठिकाणी यादव काळात या ठिकाणी ते महादेवाचं मंदिर त्यामध्ये तयार करण्यात आलं. हे जे मंदिर आहे शिव मंदिर, तर याची सुरुवात या ठिकाणी होते. आणि या ठिकाणी दोन मूर्त्या आहेत. द्वारपाल असून एक जय व दुसरा विजय असं यांचं नाव आहे. आणि मंदिराचे जे खांब आहेत ते पूर्ण पाहता तुम्हाला, तर जवळपास या मंदिराला 50च्या वरती खांबावर हे मंदिर मंदिरावर वेगवेगळी कलाकृती आपल्याला पाहायला भेटेल. तुम्हाला जर दिसत असेल तर मंदिराची जी भिंती आहेत त्या भिंतीवर वेगवेगळ्या देवताच्या मूर्त्या आहेत. पद्धतीने विष्णू देवतांच्या मूर्ती या मंदिराच्या बाह्य भागावर कोरलेल्या आहेत. तर वराह शक्ती यांच्या वराह देवता, ही वराह देवतांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल. तसे शक्तीचे प्रतीक या मंदिरावर बाह्य भागावर पाहायला मिळेल. म्हणजे हे वैष्णव पंथांचे पूर्वी मंदिर होते. त्यानंतर यादव काळात हे मंदिरामध्ये महादेवाची मूर्ती स्थापन केलेली आहे. जसं की हेमाडपंथी हे सर्व बांधकामाची रचना आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी सुद्धा देवी देवताचे जे मूर्त्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. आणि मंदिरात एंट्री केल्याच्या नंतर हा मंदिराचा गाभारा आहे, तुम्हाला दिसेल हा गाभारा. तर मंदिराच्या गाभारात वेगवेगळ्या खांबावर वेगवेगळ्या अशा मूर्ती आपल्याला पाहायला मिळतील. महादेवाच्या मंदिराच्या समोरच नंदीची मूर्ती आहे. आणि या वेगवेगळ्या खांबावर आपल्याला पाहता आलं की वेगवेगळ्या प्रकारचं नक्षीकाम केलेलं आहे. तशी देवी देवताचीच मूर्ती आहेत यामध्ये. जसं आपल्याला पाहता येईल बहुतेक लक्ष्मीच्या काही मूर्त्या आणि वेगवेगळ्या मूर्त्या आपल्याला दिसतील. गणेश देवाची मूर्ती, म्हणजे गणपतीची मूर्ती आहे. इथून आपल्याला एंट्री करायची, जे की मध्ये तुम्हाला दिसत असेल की महादेवाची किती सुंदर अशी जुनी पिंड आहे. तर मित्रांनो, आज आपण या यादवकालीन शिव मंदिराबद्दल आज आपण माहिती घेतली आहे, जे की जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अनवा या गावातील असून, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.